ओ आपले श्री गुरु बाप्पासाहेब ज्यावेळेस मोदीजी महाराजाकडे साधनेला काशीमध्ये राहिले, महाराज पत्राद्वारे त्यांना मार्गदर्शन करीत होते. अखंड लक्ष होतं त्यांच्याकडे. 6 महिन्यात पूर्णता करायची होती. बाप्पासाहेब साधनेचा वेळ तर घालवत, पण जुन्या पठडीतले होते. त्याकरता वैश्यदेव, नैवेद्य, पुन्हा देवपूजा, पोथ्या वाचन, काही स्तोत्राचं पठन, जे काही अंगवळणी पडलेलं होतं, नित्य दैनिक कार्यक्रम तो करत, आणि त्याला 2-3 घंटे लागत असत. साधना कमी झाली ना, 6 महिन्यात तुम्हाला पूर्ण व्हायचं आहे, आणि तुम्ही 2-3 घंटे याच्यात घातले. मुळात तुमचं समजा म्हातारं वय आहे, मग खाण्यात काही जाईल, थोडं झोपीत जाईल, किती बसता येईल तुम्हाला. एकदा महाराज आले, बाप्पासाहेबाला म्हणाले, डायरेक्ट फार कमी बोलतात हे सिद्ध पुरुष, इनडायरेक्ट जास्त. हे पहा, जे शास्त्र आहेत त्याची मर्यादा कुठपर्यंत आहे, त्याचे अनुभव येईपर्यंत, नंतर ते कामी येत नाही. त्यांना सहज सांगितलं की एक नाव आहे, तिचा उपयोग कुठपर्यंत आहे, नदीच्या पैल तीरावर जाईपर्यंत. आणि तुम्ही नावेत बसला, पैल तीराला गेले, आता नाव सोडायची पुढे जायचं की नावेतच बसून राहायचं. लक्षात घ्या, नाव सोडून पलीकडे जायचं की नावेत बसून राहायचं. आणि तुम्ही नावेतच बसून आहात. आता शास्त्र वगैरे सोडा, नावेचा उपयोग संपला, आता पुढे जायचं आहे. तुम्ही आसक्त झालात, नाही नावेनं आणलं मी कसं सोडू, बसले तिथे. लहानपणापासून या नावेत फिरलो, शेवटी ऐकले नाहीत. गुरु एकदा किंवा 3दा बोलतो, नाही तर जीवनातून आऊट. दुसऱ्यांदा काय झालं की अचानक एक पत्र आलं. ते पत्र मी वाचलं, बाप्पासाहेबांकडे होतं. पत्र मिळताच त्या रात्री झोपा, सकाळी उठा, एका यज्ञ पुरुषाचे दर्शन होईल. बाप्पासाहेब झोपले असतील, सकाळी उठले की खिडकीतून एक मांडी घातलेला दिव्य पुरुष आला आणि हिंदीमध्ये 3 वाक्य बोलला. आकाश में गमन करने वाले सिद्ध पुरुषों का कहना माना करो, आकाश में गमन करने वाले सिद्ध पुरुषों का कहना माना करो, आकाश में गमन करने वाले सिद्ध पुरुषों का कहना माना करो. आणि गुप्त झाला. आधी यांना अर्थच कळला नाही बाप्पासाहेबाला. मी कुठं ऐकत नाही, आपलं काही नाही. ते नावेचं उदाहरण दिलं, ते फारसं लक्षात नाही आलं. त्यानं म्हटलं काय समजतं. आता शास्त्रांचं संपलं म्हणले, पुढे सरका. शेवटी महाराजापुढे बसलो होतो म्हणाले, आणि एकदम म्हणाले ते बोलता बोलता, जा सकाळी उठल्याबरोबर वाचलेलं, घोकलेलं, शिकलेलं तुझं स्मृती संपेल, संपून जाईल, काही तुला आठवणार नाही. ते म्हणजे सकाळी उठलं, एक प्रकारचा आपण म्हणू श्राप आहे. श्राप नाही, तर वरदान आहे. उठल्याबरोबर पाहता तो ब्लँक झालो. म्हणले मला मंत्र आठवणं, तंत्र आठवणं, पोथी नाही. मग हसले. पुन्हा आले भेटायला. क्लीन वाटतंय का, स्वच्छ, पाटी कोरी पाहिजे, त्याच्यावर ठसे जर उमटलेले असेल. एक फोटो आहे, फोटोग्राफरही चांगले होते बरं का बाप्पासाहेब आणि मोदीजी महाराज. ते म्हणले एक फोटो जर आपण घेतला तर फिल्म ब्लँक पाहिजे, त्याच्यावर फोटो येतो. अनेक फोटो ज्याच्यावर आहे त्याच्यावर फोटो कसा येईल. क्लीन कोरी. आणि आम्हाला म्हणायचे, हे जास्त वाचू नका, कोरी पाटी पाहिजे, कोरी पाटी.
एक विचारक अल्डोअस हक्सले नावाचा एक विचारवंत होऊन गेला कॅलिफोर्नियामध्ये. त्यांनी काय केलं, एक अनेक मजले लायब्ररी, जगातले जितके पुस्तकं असतील, दिसलं पुस्तक की जसं मलाही वेळ आहे, बरेचसे पुस्तकं गेले, अर्धे आता योगदामला देऊन टाकले, काय किती वाचावं म्हणून. नाही तर मी पुस्तकाचा फार प्रेमी आहे, आजही आहे. खूप मोठी लायब्ररी त्यांनी जमा केली. जसं त्या सालारजंग म्युझियम, त्या सालारजंग राजानं आज आपण पाहायला चाललो, शौक आहे काही लोकांना. वस्तू, निरनिराळ्या जगातल्या वस्तू त्यांनी मिळवल्या, जमा केल्या. चित्र, पेंटिंग, प्रत्येक देशाची, प्रत्येक काळातील सगळ्या पेंटिंग्स, शिल्पकला, शास्त्र जमा केले. शास्त्रांच्या पोथ्या, युनानीमध्ये काय, कशामध्ये काय, कुठल्या धर्मात, सगळे तेही जमा केलं. व अचानक आग लागली, जळून खाक पूर्ण बिल्डिंग्स आणि त्या वस्तू सर्व. तो म्हणाला, बायकोला बोलवलं, पा 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 आग लागली, आणि खुश नाचायला लागला. ती म्हणजे हे काय झालं, अरे मी हलका झालो, आय एम क्लीन. हे जे डोक्यात पसारा होता ना, याचं काय करावं काय नाही, जमा करायचा नाद, आता सगळं साफ करून टाकलं देवानं, क्लीन झालो म्हणले, बस हलका झालो म्हणले, आता डोक्यात ताण नाही राहिला. बरे झाले देवा निघाले दिवाळे, का म्हणले तुकाराम. बापाने सांगितलं असेल, बायकोनी हे केलं असेल, निघाले. वाण्याचं दुकान थाटलं. ते गावगाव त्या काळात जात होते, काय बैलगाडीत ते गूळ आहे, पत्ती आहे, साखर आहे, आताही तसंच आहे. आजही खेड्यामधल्या बाया मोठ्या दुकानातून घेत नाही, त्या बाजाराच्या टपऱ्या दुकानातून घेतात. आजही प्रघात आहे, त्या काळात तर होता. बस कोणी आलं, अरे तुकाराम दुकान घातलं का, द्या नंतर देऊ पैसे, ठीक आहे. सकाळ ते संध्याकाळपर्यंत साफ दुकान. काही की आता उधारच द्यायचं म्हणल्यावर काय, पुन्हा कोण आणील. बायको रागावली, साफ झालं सगळं, दिवाळं वाजलं. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बस नाचायला लागले. कारण खरंच आहे ते हिशोब लिहिणं, टिशोब लिहिणं, पुन्हा माल आणणं, पुन्हा हे करणं, केवढी भानगड. बरं झालं तुम्हाला मुक्त केलं, आय एम क्लीन. ते म्हणले असते इंग्रजीमध्ये तुकाराम, आय एम क्लीन. भक्ती म्हणजे जबरदस्तीचा त्याग नाही, मुद्दा म्हणून नाही टाकायचा. समजा तुम्ही आले आणि मी म्हणालो, ओ निघून जा, आता मी साधना करणार आहे, जबरदस्तीचा त्याग नाही. आणि तुमचा त्याग केला, लिहून टाका तुमच्या डायऱ्यामध्ये. असं नाही, जबरदस्तीचा त्याग नाही. जरूरत असणाऱ्या वस्तू स्वीकाराव्या लागतील. गरजा कमी करा म्हणजे त्याग. नवीन व्याख्या मोदीजी महाराजांची, कमीत कमी गरजा असणे म्हणजे त्याग. त्याग म्हणजे सगळं नाही सोडायचं, आवश्यक. मी मंजन सोडलं, मी अंग धुणं सोडलं, काय होईल. आवश्यक वस्तूचा मी कपडेच घालणार नाही, सभ्य लोकांमध्ये तुम्हाला जाता येणार नाही, अंडरवेअर बनेनीच राहील, कसं जमणार. जरूरत असणाऱ्या वस्तू स्वीकाराव्या लागतील. नग्न राहा, उपवासवर दुष्टता भक्ती शिकवत नाही. नग्न राहणं शिकवत नाही, उपवास करा म्हणत नाही भक्ती, आणि दुष्ट भाव करा असंही भक्ती म्हणत नाही. ती हिंसा आहे. नग्न राहणं कोणाला आवडलं नाही, अरे काय माणूस आहे गचाळ आला आपल्याकडे, नाही आवडत, हिंसा झाली ना तुमच्यामुळे. तुमचा दुष्ट भाव नाही चालत. उपवास केला, शरीराला तुम्ही दंड दिला उपवासामध्ये, आता निर्जळी, आणि इकडे भूक इतकी तीव्र लागायली, नाही नाही खायचं. आणि हॉटेलकडे तर लक्ष आहे, जाताना काय छम चाललंय. आम्ही बाप्पासाहेबाकडे ज्यावेळेस नक्षत्रवाडीला जायचो, पोरच होतो, खायला काहीच नाही.
आणि शेंगदाणे फार झालं तर, नाही तर पेंट खजुरीचं पाणी, ते पेंट खजूर नाही असं ते भगुण्यामध्ये ते पेंट खजूर अशी करायची, भिजत ठेवायची आणि सकाळी ती वस्त्रगाळ करून यायचं, नुसतंच पाणी प्यायचं आणि तो चोथा फेकून द्यायचा, खायचा नाही. हे सगळं असं सराट्याच्या भाज्या, नाही तर नुसती कढीच बाप्पासाहेब, आणि तीच थोडी असे काय भगुनाभर कढी असं काही नाही, एक एक बाऊल द्यायचे बाप्पासाहेब, तेच करायचे. चला आज मी कढी करतो, आपण पिऊ. ती चमच्यानं थोडी थोडी थोडी. भरलं का पोट? हो. जेव्हा नक्षत्र वाढीहून निघून जाईत असे तुटून पडत डोसा खाण्याकरिता त्या लालसरीला, आमचे तर काही घर नव्हते, लालसरीचं घर, चला आज माझ्याकडे आंब्याचा रस, आणि म्हणलं त्याला भजी करायला हवा आईला. तुटून पडायचं. हा बळजबरी झाला उपवास. म्हणून शेखर म्हणतो ना, त्यांच्या हौशे खातर आपण पूर्ण झालो. इथं कोणाला इच्छा होती म्हणले. भक्ती शिकवत नाही, ही हिंसा आहे. शरीर परमात्म्याचे घर आहे, त्याचा आदर करा. हे परमात्म्याच्या घराला कसंही कीड लागेल असं करू नका. किडा आणि कीड त्याच्यापासून वाचवा. नाही तर वाळवी खायली, उंदीर कुरतडायले, आतून सगळे जर्म सगळे खायलेत. एकाने इन्सुलिन खाऊन टाकलं, मग ते वरून घ्यायलो. अरे काय, प्रोटीन संपलं शरीरातलं, प्रोटीन खाऊन घेतलं कोणीतरी. काय करायलेत तुम्ही? चोरं घुसलेतात, एक एक वस्तू न्यायलेत. शरीर परमात्म्याचे घर आहे, स्वच्छ सुंदर ताजे ठेवले पाहिजे. एक साधू होते, ते साधू याला जंगलामध्ये असत. कृपालूजी महाराज जंगल जे भटकत होते, त्यांनी तो साधू पाहिला आणि म्हणले या कोणीच नाही, आणि हा काय करतो म्हणून लपून असे पाहत होते झोपड्यामध्ये. तर तो काय करायचा, तुटका कंगवा होता आणि तुटलेला आरसा होता फुटका, त्याच्या तोंड पाहायचं, बस मांग पाडायचा. सारखं थोड्या वेळाने पुन्हा पाहायचं. म्हणजे याला कोण पाहायला यायले, आणि रूप तसं, आणि सारखं हे करतोय. त्याला जाऊन विचारलं, असं का करायला तुम्ही, हे तुटका कंगवा हे तुम्हाला काय वाटतं? म्हणले मला कोणी पाहत नाही. ते म्हणजे कोण पाहायला यायले? अरे तो पाहतोय ना, त्याला मी सुंदर दिसलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे, सुंदर राहिलं पाहिजे. त्याला जर नाही आवडलं ना, तो निघून जाईल. लक्षात घ्या, इतकी काळजी. म्हणून शरीर सुंदर पाहिजे. लग्न झाल्यावर काही पोरीनं म्हणलं अरे चांगलं राहा. आता का आमचं पुन्हा लग्न होणार आहे का? कशाही डब्बा डोळू, कोण पाहिलंय? आणि तुम्हाला पाहायचं नसेल तर पाहू नका ना, आम्ही का तुमच्यासाठी येत का? बरं नका पाहू. शरीर परमात्म्याचे घर आहे, स्वच्छ सुंदर ताजे ठेवले पाहिजे. आवश्यक वस्तू असाव्यात, पण हव्यास आणि वासना नको. आवश्यक वस्तू असाव्यात, आवश्यक. नहीं तो आयुष्य 2 दिन का और सामान 100 साल का. आवश्यक वस्तू असाव्यात, पण वासना नको. काय जेवायला काय लागतं? आवश्यक. बाप्पासाहेबाकडे पोळ्या होतच नव्हत्या, तुमच्या माहितीच. मांडवीकर नानांकडे आल्यानंतर, नानीकडे, त्याच वेळेस त्यांना पोळ्या मिळायला लागल्या. गव्हाचं पीठ नाही कधीच. कधी बटाट्याची भाजी आम्हालाही ते करून द्यायचे, आणि आम्ही सालीसहित उकडलेले बटाटे. पुन्हा ते फार असं हे नाही, तिखट मीठ नाही. मीठ असेल तिखट नाही, आणि सालीसहित ते असं काढून नाही. बटाटे सगळ्या भाज्या फक्त उकडलेल्या आणि हे असायच्या.
ते गाकर फक्त बाटी टाईप थोडेसे ते गाकर असतात, तेवढे गाकर मात्र करायचे, बाकी नाही. फक्त वरणच, फक्त कढी, जास्तीत जास्त कढी, आणि ती इतकी बाऊल, असं मोठं नाही 4-5 वाट्या नाही, एवढंच असायचं. आणि त्याच्यावरच सगळं राहायचं. त्यांनी कधी काजू, कधी शेंगदाणे, काही नसते. कंटाळा आला तेवढंच. चहा, दूध असायचं नसायचं म्हणून दूध पावडर आणून द्यायचो होत आम्ही. त्यांनी 1 चमचा असं त्याच्यात हे करून मग त्याचा चहा करायचा दूध पावडरचा, तेवढंच. आवश्यक वस्तू असाव्यात, पण वासना नको. नाही तर वासना काय असते? एक त्या भाजीवर चालू शकतं की नाही सांगा? बटाट्याची भाजी नाही, पोळी पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे, भाजी पोळी. आपण संसारी माणसं आहेत, चांगलं खाल्लंच पाहिजे. पोळी भाजी नाही, वरणही पाहिजे. बरं ठीक आहे, वरण. हां, भात, आणि भात 2दा पाहिजे. मागला भात, पुढचा भात, 2 वेळेस भात असतो. त्याच्यावर तुंप, संततधार पावसासारखी पडली पाहिजे. आणि तक्र आहे का तुमच्या इथं? तक्र, तक्र म्हणजे समजतं का? ताक, पण संस्कृत भाषेत बोलायचं म्हणजे स्टँडर्ड. ताक आहे का? नाही. तक्र, मग त्याचा अर्थ विचारायचा. अहो ताक, आणि थोडं दही असलं तर द्या. आम्हाला दही भाताबरोबर लागतं. पाहत वरणाबरोबर आम्ही दही खात नाही. अरे काय त्या घराचं पांजणारच वाजवायचं. म्हणून आवश्यक वस्तू असाव्यात, पण वासना नको. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. तांबूल आहे का? तांबूल, पान आहे नाही हो, तांबूल. व्यर्थ तणाव. अनावश्यक वस्तू पाहिजेत. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, सगळंच पाहिजे. व्यर्थ तणाव त्याच्याने निर्माण होतो. अकारण कष्ट भक्तीमध्ये नसते. अकारण कष्ट नको. वस्तू मिळवण्यात, ताण घेण्यात, ताण करण्यात, विचारचक्र हे करण्यात भक्तीला मारक आहेत ह्या गोष्टी. भक्तीमध्ये हे असू नये. आवश्यक वस्तू जरूर असाव्यात. भक्ती म्हणजे त्याग नाही, निरोध आहे. कंट्रोल लाईफ. भक्ती म्हणजे त्याग नाही. तुम्हाला काय करायचं भक्ताला? कसंही राहणं. एखादी छान सुंदर राहायला लागली एखादी भक्तीन, हा तुळजा भवानीसारखं राहणं काय हे? काय भक्त आहेत काय? भक्ती म्हणजे त्याग नाही, निरोध आहे. अनावश्यक नको. चपलीच्या जोड्या किती असाव्या सँडलच्या? प्रत्येक साडीला मॅचिंग चप्पल आहे अनेकांच्या घरी. मी अनेक पाहतो, किती कपाटं भरलेत. अहो म्हणले तुम्हाला माहिती नाही, मला तर काहीच माहिती नाही. ते असं तुमच्यासारखं एक फटाक 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 करीत नाही चालायचं. मॅचिंग असलं पाहिजे त्याला. साडीला मॅचिंग सगळं असलं पाहिजे. त्याच्यानंतर पिन मॅचिंग, त्याच्यानंतर हे मॅचिंग, ते मॅचिंग, आणि सँडल मॅचिंग, लिपस्टिक मॅचिंग, गंध मॅचिंग, आणि नवरा मॅचिंग. समजा नवरा मॅचिंग नसेल, हे मागे राहा, मी एकटी पुढे जाते.